मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं? याविषयी जाणून घेऊयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंट मध्ये। दिग्दर्शक लोकेश गुप्ते अशी ही जमवाजमी हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत। या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांची मुख्य भूमिका असणार आहे। बालकलाकार मायरा वायकुळ मुक्काम पोस्ट देवाचं घर या सिनेमातून आपल्या भेटीला येणार आहे। येत्या 31 जानेवारी 2025 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांनी त्यांच्या लग्नानंतरची पहिली गिरनार यात्रा केली आहे। या यात्रेचे गोड क्षण त्यांनी सोशल मीडियावर प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत। अभिनेत्री राधिका आपटेने लग्नाच्या 12 वर्षांनंतर तिच्या लेकीला जन्म दिलाय। सध्या तिच्या हॉट मॅटर्निटी फोटोशूटने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। याच सोबत राधिका तिच्या प्रेग्नन्सीच्या प्रवासाबद्दल व्यक्त झाली। अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सोनिया पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्या आहेत। कसबा येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी नृत्याविष्कार सादर केला। अभिनेते वैभव मांगले यांच्या मुलांनी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमाचं गाणं गायलंय। पहिल्यांदा ते दोघे सुद्धा कॅमेरासमोर आले आहेत। अभिनेत्री मृणाल ठाकूरने चाहत्यांच्या मागणीवर अहिराणी भाषा बोलून दाखवली आहे। प्रेक्षकांकडून यासाठी तिचं चांगलंच कौतुक झालं। #तदैव लग्नम या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगला कलाकारांनी हजेरी लावली। यावेळी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या बॉन्डने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं। अभिनेता अमेय वाघच्या संगीतचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। हा अनसीन व्हिडिओ आता प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय। अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी गेली 10 वर्ष मराठी सिनेमांपासून लांब असण्याचं कारण सांगितलं। ते म्हणाले, मला हवी तशी संधी मिळत नाहीये म्हणून मी सिनेमांमध्ये दिसत नाहीये। हे होते या आठवड्याचे टॉप 10 एंटरटेनमेंट। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी।